नमस्कार, रुचकर रसोईमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत सोया चीज कटलेट. एकदम क्रिस्पी आणि एकदम चीजी आणि त्यासोबत चटकदार चटणी. तर चला रेसिपी सुरू करूया. उकडलेले 3 बटाटे, चीज क्यूब्स, सोयाबीन, ब्रेड क्रम्स, मैदा, ओरिगॅनो. ह्या मी काही भाज्या क्रश करून घेतल्यात, ज्यामध्ये कोबी, शिमला मिरची आणि पातीचा कांदा आहे. तुम्हाला आवडीच्या तुम्ही भाज्या घेऊ शकता. चिली फ्लेक्स. हे झालं कटलेटचं साहित्य. चटणीसाठी लागणारं साहित्य बघूया. 1 जोडी पुदिना, अर्धी जोडी कोथिंबीर, 3 हिरव्या मिरच्या, तुम्हाला तिखट जसं हवं असेल तसं, अर्धा लिंबू आणि 2 ते 3 चमचे दही घालणार आहे. आपण सोयाबीन मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. सोयाबीन बारीक करून घेतलाय. आता मिक्सिंग बाउल मध्ये काढूया. आता बटाटा किसून घेऊया, म्हणजे त्याच्या गाठी नाही राहणार. बाइंडिंग पण आपली चांगली येईल, त्यासाठी आपण बटाटे किसून घेऊया. बटाटे किसून झालेत. आता हे पण आपण मिक्सिंग बाउल मध्ये टाकू. आता आपण बाकीचं साहित्य घालूयात. क्रश केलेल्या भाज्या, ओरिगॅनो साधारण 1 चमचा घेतलाय. चिली फ्लेक्स पण मी 1 चमचा घेतलाय. क्रिस्पीनेस येण्यासाठी मी ब्रेड क्रम्स टाकते. यात मोठे चमचे मी 4 टाकते. चवीनुसार मीठ. मिश्रण आपण एकजीव करून घेऊया. मिश्रण एकजीव झालंय. त्यामध्ये मला थोडे ब्रेड क्रम्स कमी वाटत होते, तर मी अजून 4 चमचे ऍड केले. आता आपण त्याचे कटलेट बनवायला सुरू करूया. आता कटलेटसाठी मी हाताला थोडं ऑइल लावून घेतलंय. तुम्हाला पाहिजे त्या आकाराचं तुम्ही घेऊ शकता. मी छोटे छोटे आधी बॉल्स करते. त्याला पण असं वळूया व्यवस्थित. आणि यामध्ये आपण चीज ठेवण्यासाठी थोडं स्प्रेड करूया. त्यामध्ये आपण चीज क्यूब टाकून हे व्यवस्थित बंद करून घेऊया. मी थोडं प्रेस पण करून घेतलंय आणि हे थोडे एजेस आपण व्यवस्थित करून घेऊया. अशा पद्धतीने मी सर्व कटलेट रेडी करून घेतले आहेत. आता आपण फ्राय करून घेऊया. आता कोटिंगसाठी आपण मैद्याची स्लरी करून घेतली आहे. कन्सिस्टन्सी ही हवी, एकदम पातळ नाही, एकदम जाड नाही. आणि ब्रेड क्रम्स घेतले. मैद्याच्या स्लरीमध्ये मी थोडंसं ओरिगॅनो टाकते. फ्लेवरसाठी फक्त टाकायचं आहे आपल्याला. मिक्स करून घेऊया. फ्राय करण्यासाठी तेल घेऊया. तर कटलेट आपण पहिलं मैद्याच्या स्लरीमध्ये व्यवस्थित कोट करून घेणार आहोत. म्हणजे ते आपण तेलात टाकणार तेव्हा तुटणार नाही. तर यानंतर आपण ब्रेड क्रम्स मध्ये करूया, घोळवून घेऊया. त्याला पण व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे. ही डिश तुम्ही स्टार्टरसाठी वगैरे पण करू शकता. आणि असे कटलेट तुम्ही फ्रीजमध्ये बनवून ठेवू शकता. म्हणजे जेव्हा केव्हा पाहुणे वगैरे येणार तेव्हा तुम्ही डायरेक्टली फ्राय करून सर्व करू शकता. अशा पद्धतीने. तर तेल पण आपलं मीडियम गॅस ठेवलाय, तर तापलंय. गॅस स्लो करते मी. स्लो गॅसवरती आपल्याला फ्राय करून घ्यायचं.
कटलेट टाकल्या आपल्याला हलवायचं नाही आहे. आता मी 2 मिनिटं तसेच ठेवले होते. थोडेसे मी हलवून घेते आणि आपण त्याच्यावरती असं थोडं थोडं तेल सोडत राहायचंय. आणि गॅस आपण मीडियम ठेवलाय. व्यवस्थित क्रिस्पी व्हायला पाहिजे. तर मी पलटून घेते. हे बघा, तर गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला एक साईडने फ्राय करून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने मी दुसऱ्या साईडने पण असंच गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेते. दोन्ही साईडने पण गोल्डन ब्राऊन कलर आलाय, बघू शकता. आता मी हे बाहेर काढते. मी आता दुसरी बॅच फ्राय करून घेते. हे होऊ दे, तोपर्यंत आपण चटणीची तयारी करूया. चटणीसाठी मी मिक्सरचं भांडं घेतलंय. त्यामध्ये आता आपण पुदिना टाकूया. कोथिंबीर पण मी जेवढी होती तेवढी टाकते. तुमच्याकडे कोथिंबीरीच्या काड्या असतील तर त्याही तुम्ही वापरू शकता. त्याने पण एक छान टेस्ट येते. 3 हिरव्या मिरच्या आधी हे आपण वाटून घेऊया. पाणी न वाटता मी थोडंसं बारीक करून घेतलंय. पाणी टाकायचं नाहीये. आता यात आपण 3 चमचे नॉर्मल, म्हणजे आंबट नसायला पाहिजे दही, 3 चमचे दही घालते. आणि आता आपण परत वाटून घेऊया. चवीनुसार मीठ आणि अर्धा लिंबाचा रस आणि अगदी किंचितशी साखर. तर मी परत एकदा मिक्सरला ग्राइंड करून घेते. चटणी आपली रेडी आहे. अशा पद्धतीने आपले सोया चीज कटलेट रेडी आहे. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.